काल अनुच्या आई तुझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी इथे आपल्या घरी आल्या होत्या तेव्हा तू त्यांचा अपमान केलास. मी जे सांगितलं ना अक्षय ते योग्यच सांगितलंय. आई मला तरी असं अजिबात वाटत नाहीये. तू ज्या प्रकारे त्यांच्याशी वागलीस ना ते पूर्णपणे चुकीचं होतं. त्यांचा हा असा अपमान करून तू आपल्या कुटुंबाची इब्रत धुळीला मिळवलीस. तू काय बोलतोय त्याचं भान आहे का अक्षय तुला? अरे त्यांची आपल्या समोर उभं राहायची लायकी नाहीये. आणि मी आपल्या घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी एवढं काही करते हे कसं कळणार तुला? आई प्लीज प्लीज किमान त्यांच्याबद्दल माझ्या समोर तरी असलं भलतं सलतं बोलू नकोस. म्हणजे चांगलेच कान भरलेले दिसतात त्यांनी तुझे. आमच्या दोघींमधलं बोलणं तिखट मीठ लावून सांगितलेलं दिसतंय त्यांनी तुला. एक मिनिट. मला त्यांनी काहीही सांगितलेलं नाहीये. त्यांच्या एका जवळच्या माणसाकडनं हे सगळं मला कळलंय. ओके वा, म्हणजे माझी पुरती बदनामी करण्यासाठी सगळीकडे दवंडी पिठात सांगत सुटलेलं दिसतंय तुझ्या होणाऱ्या सासूबाई. आई बास झालं. बघ यापुढे तुझा एकही शब्द मी खपवून घेणार नाही.